आपली एक मोठी समस्या असते की आपलं लाईट बिल खूप जास्त येतं. मग आता लाईटची चोरी तर आपण करू शकत नाही, कारण की ते जर केलं तर सरळ जेल होऊ शकते किंवा मोठा दंडही भरावा लागू शकतो. तर मग कसं कमी करावं लाईट बिल, तेही अगदी इमानदारीने, कायदेशीर पद्धतीनं? खरंच होतं का लाईट बिल कमी, अगदी कुठल्याही प्रकारची चोरी न करता, बेकायदेशीर काम न करता? तर होय, काही अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचं लाईट बिल थोडं नाही तर अतिशय मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतं. ह्या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत, अतिशय साध्या आणि सोप्या आहेत. तुम्हाला कधी वाटलं सुद्धा नसेल की या साध्या गोष्टींनी सुद्धा अगदी जबरदस्त रीतीने तुमचं लाईट बिल कमी होऊ शकतं. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लाईट बिल कमी करण्याचे घिसेपिटे जुने सल्ले देत नाहोत, ज्यामध्ये लाईट कमी वापरा, फॅन बंद करा, AC कमी वापरा, फ्रीज कमी वापरा, असे सल्ले तर आम्ही मुळीच देणार नाहोत. त्याचबरोबर आम्ही हे पण सांगणार नाहीयेत की तुम्ही कुठलं तरी नवीन डिव्हाइस घ्या, नवीन त्या ठिकाणी लाईट वापरा, असं काहीच सांगणार नाही. अगदी छोट्या क्षुल्लक 8 गोष्टी आम्ही सांगणार आहोत की ज्या करणं सोपं आहे आणि ह्या जर केल्या तर प्रत्येक महिन्याला कमीत कमी 300 ते 400 रुपये लाईट बिल हे तुमचं कमी आणि कमीच होणार आहे. आता या 8ही गोष्टी छोट्या जरी असल्या तर एकमेकाशी अगदी संबंधित आहेत आणि यातली शेवटची म्हणजे 8 नंबरची गोष्ट इतकी जबरदस्त आहे की हिच्यामुळे कदाचित 1000-1500 रुपयाचं लाईट बिल सुद्धा शून्य होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला जर नवीन असाल तर नवनवीन सायंटिफिक माहिती देणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. लाईट बिल कमी करायचंय, कुठलीही चोरी न करता, कायदेशीर पद्धतीनं, कुठलाही खर्च न करता, काहीही गोष्ट नवीन न घेता, घरातलं काही न बदलता लाईट बिल कमी करण्याचे 8 सोप्या, क्षुल्लक आणि अगदी साध्या गोष्टी सांगतोय. क्रमवार आपण जातोय, एकमेकाशी निगडीत या गोष्टी आहेत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि शेवटचा पॉईंट तर सर्वात जास्त लाईट बिल कमी करणार आहे. आता पहिली गोष्ट, जिथे कमीत कमी 300 रुपये महिन्याचं लाईट बिल कमी होऊ शकतं. आता तुम्ही तुमच्या घरात बघितलं असेल, कुठला एखादा बोर्ड असतो ज्या बोर्डामध्ये सॉकेट्स असतात, त्याचबरोबर स्विचेस म्हणजे बटन असतात, तर त्याच्या शेजारी एक लाल कलरच्या लाईट इंडिकेटर्स लावलेला असतो. आता या इंडिकेटरचं काम लाईट आहे की नाही हे समजण्यासाठी असतं. तसेच एखादं बटन चालू केल्यानंतर इंडिकेटर चालू होतं, म्हणजे बटन चालू बंद आहे का हे पाहण्यासाठी ते लाल कलरचं इंडिकेटर बसवलेलं असतं. पण होतं काय, बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस वायरिंग करत असतो तर त्यावेळेस आपण विनाकारण प्रत्येक रूममध्ये प्रत्येक बोर्डाला हे एक इंडिकेटर लावतो. हे इंडिकेटर दिसायला जरी आकर्षक असले, साईजनी जरी छोटे असले, तर याने तुमचं लाईट बिल मोठ्या प्रमाणावर वाढत असतं. आता तुम्ही म्हणाल, हे एवढंच छोटंसं इंडिकेटर असं कितीसं लाईट बिल वाढवेल? आता जर तुमची लाईट फिटिंग जर जुनी असेल, म्हणजे 5 ते 10 वर्षापूर्वी जर तुमची लाईट फिटिंग झालेली असेल, तर जुन्या काळात जे इंडिकेटर यायचे तर ते फिलामेंट टाईपचे असायचे. फिलामेंट टाईपचं इंडिकेटर हे छोटं जरी असलं तरी एका इंडिकेटरची जर आपण हे बघायला गेलं तर ते 5 ते 6 वॉटचं असायचं. आता तुम्ही जर प्रत्येक रूममध्ये प्रत्येक बोर्डाला जर इंडिकेटर लावलेलं असेल, उदाहरणार्थ 10 इंडिकेटर जर तुमच्या पूर्ण घरात असतील, 5 वॉटचं जर एक असेल तर 5 गुणिले 10 केलं तर 50 वॉट इतका लोड या नुसत्या इंडिकेटरचा होत असतो. मग आता हे इंडिकेटर तर दिवस रात्र चालू असतात, दिवसात 24 तास असतात. उदाहरणार्थ 4 तास लाईटच नसेल, 20 तास जरी चालले तर हे किती युनिट ऊर्जा याच्यामुळे जात असेल, किती लाईट बिल वाढत असेल, हे कॅल्क्युलेट करणं सुद्धा अतिशय सोपं आहे. सोपा फॉर्म्युला आहे, वॉट गुणिले तास भागिले 1000. आता किती वॉट झाले? 50 वॉट गुणिले किती तास? 20 तास आणि भागिले 1000, म्हणजे 1000 भागिले 1000 झालं 1 युनिट. म्हणजे दिवसाला 10 इंडिकेटर जर असतील तर 1 युनिट हे तुमचं जास्तीचं खर्च होत असतं, तेही विनाकारण. आता दररोज 1 युनिट जर आपण युनिटचा रेट लाईट बिलाचं 10 रुपये युनिटचा जर रेट धरला तर दररोज 10 रुपये. आता तुम्ही म्हणाल दररोज 10 रुपये काय फार मोठी गोष्ट नाही, पण महिन्याला 30 दिवस असतात, म्हणजे दर महिन्याला 300 रुपये लाईट बिल हे तुम्ही फक्त जो विनाकारण गरज नसलेला लाल कलरचा इंडिकेटर लावण्यासाठी देत असता. आता याच्याकरता तुम्ही कमीत कमी इंडिकेटरचा वापर केला पाहिजे. जुन्या टाईपचे फिलामेंट इंडिकेटर असतील तर ते बदलून LED टाईपचे इंडिकेटर्स त्या ठिकाणी बसवले पाहिजे, जे कमी ऊर्जा खर्च करतात. आता बघितलं, पहिली गोष्ट जी सांगितली गेली तिच्यामधनं सरळ सरळ 300 रुपयाचं लाईट बिल तुमचं इथे कमी झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट की जी कदाचित 300 रुपयाहून जास्त लाईट बिल तुमचं कमी करू शकते, जे होतं आपल्या विसरभोळेपणामुळे. रात्री आपल्या घरात मच्छर फार असतात, त्यामुळे आपण मॉस्किटो रिपेलंट, जे आपण लाईटीवर चालणारं एक मॉस्किटो रिपेलंट असतं लिक्विडवालं इव्हॅपोरेटर, ते आपण लाईटला जोडतो, चालू करतो, रात्रभर चालू राहतं आणि सकाळी आपण ते बंद करायचं विसरतो. बऱ्याच वेळा ते दिवस दिवस चालू राहतं. पण तुम्ही म्हणाल छोटंसं मशीन चालू राहिलं नाही, असं काय व्हायला लागलं? तर हे छोटंसं मशीन म्हणजेच एक प्रकारचं एक छोटं हीटर असतं,
जर याला 50 वॉटचं जरी पॉवर आपण आहे असं समजलं, दिवसात 24 तास असतात, 20 तास लाईट असते असं जरी गृहीत धरलं, तर दिवसाला 1 युनिट त्या ठिकाणी हे खर्च करतं आणि महिन्याला जवळपास 30 युनिट आणि 10 रुपयाचा रेट धरला तर 300 ते 400 रुपये लाईट बिल तुम्ही हे चुकून चालू ठेवल्यामुळे त्या ठिकाणी वाया जात असतात. तर यामुळेच तुम्ही लिक्विड इव्हॅपोरेटर, मॉस्किटो रिपेलंट जे इलेक्ट्रिक आहेत तर ते तात्काळ तुम्ही सकाळी बंद करायला पाहिजे, जेणेकरून हे जास्तीचे युनिट्स तुमचे खर्च होणार नाही आणि तुमचं लाईट बिल वाचू शकेल. आता तिसरी गोष्ट जी आहे ज्याच्यामुळे लाईट वाचतं ती फ्रीजच्या संदर्भात आहे आणि जी 99% लोक फ्रीज वापरताना ह्या चुका करतात आणि ज्यामुळे त्यांचं लाईट बिल अगदी 500-500 रुपयाने जास्त येत असतं. आता फ्रीज वापरताना एक आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपण ते फुल स्पीडवर ठेवतो. तर म्हणजे फुल स्पीडवर म्हणजे त्याचं टेम्परेचर अतिशय कमी करून ठेवतो. यामुळे होतं काय, की जो फ्रीजच्या पाठीमागे असणारा कॉम्प्रेसर आहे तर त्याला जास्त काम करावं लागतं. त्याला जास्त काम करावं लागलं म्हणजे त्याला ऊर्जा जास्त वापरली जाते आणि तुमचं लाईट बिल त्या ठिकाणी वाढत असतं. मग त्यामुळेच तुमचा फ्रीजचा जो काय मोड आहे तर तो नेहमी स्लोवर ठेवावा. ज्यावेळेस काही गरज असेल, ज्यावेळेस कुठली गोष्ट जर फार थंड करायची असेल त्यावेळेस ते हाय मोडवर करावं, अन्यथा ते लो किंवा मीडियमवरच ठेवावं. आता हे तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहिती आहे की फ्रीज लो मोडवर ठेवलं तर कमी लाईट जाते आणि हाय मोडवर ठेवलं तर जास्त लाईट जाते. पण फ्रीजच्या संदर्भातल्या पुढच्या 2 गोष्टी तुम्हाला गॅरंटेड माहिती नसणार आहे आणि त्यामुळेच तुमचं 500 रुपयापर्यंत सुद्धा लाईट बिल वाढतं. ते म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही फ्रीज बसवता किंवा फ्रीज ठेवता किचनमध्ये, ज्यावेळेस आपण फ्रीज ठेवतो तर ते फ्रीज बरेच लोक भिंतीला जवळ चिटकून ठेवत असतात. मग भिंतीजवळ फ्रीज चिटकून ठेवल्यामुळे सुद्धा लाईट बिल वाढतं हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. मग तुमचा पुढचा प्रश्न असेल की फ्रीजचा आणि भिंतीचा असा काय संबंध आहे. तर फ्रीज हे एका तत्वावर काम करतं. ते तत्व काय असतं की फ्रीजमध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू आपण ठेवतो तर फ्रीज काय करतं, त्याच्यातली उष्णता शोषून बाहेर त्याला काढत असतं आणि मग त्याला गार करत असतं. मग ही शोषलेली उष्णता ज्यावेळेस बाहेर जात असते तर ती वातावरणाने मिक्स होण्यासाठी फ्रीजच्या बाजूला मोकळी जागा असणं आवश्यक असतं. पण जर आपण ते भिंतीला चिटकून ठेवलं तर ती जागा भेटत नाही आणि त्यामुळे ते लवकर गार होत नाही आणि त्यामुळे कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागतं आणि ऊर्जा जास्त खर्च होत असते. फ्रीजच्या संदर्भातली तिसरी चूक किंवा तिसरी गोष्ट की ज्यामुळे लाईट बिल भरमसाठ वाढतं ती म्हणजे काय, अगदी साधी गोष्ट आहे. बरेच जण याच्यामध्ये चूक करतात की ज्यावेळेस फ्रीजचं दार आपण उघडतो त्यावेळेस आपला फॅन चालू असतो. आता तुम्ही म्हणाल फॅन चालू असण्याचा आणि फ्रीज उघडण्याचा असा काय संबंध. तर ज्यावेळेस फ्रीजचा दरवाजा आपण उघडतो तर त्यामधली गार हवा ही बाहेर निघण्यास सुरुवात होते आणि तोच जर फॅन जर चालू असेल तर ती हवा अगदी झटपट बाहेर निघते आणि त्याच्यामध्ये गरम हवा भरली जाते आणि तिथलं टेम्परेचर डिस्टर्ब होतं, टेम्परेचर वाढतं. त्यामुळे कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागतं आणि ज्याने वीज बिल वाढतं. मग आता याच्यासाठी तुम्ही नेहमी तुमचं फॅन हा बंद असला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही फ्रीज उघडत असाल. चौथी गोष्ट मोबाईलच्या संदर्भात आहे, मोबाईल चार्जिंगच्या संदर्भात आहे. जी चूक 99% लोक दररोज करतात आणि 1000-2000 रुपये लाईट बिल वाढून बसतात. आता मोबाईल सगळेजण वापरतात, मोबाईल चार्जिंग पण सगळेजण करतात. बऱ्याच वेळा मोबाईल चार्जिंगला लावतो, चार्जरचं बटन ऑन करतो, चार्जिंग संपली की आपण अनाथपणे तो मोबाईल काढून घेतो. चार्जर सॉकेटमध्ये लावलेलं असतं आणि चार्जरचं बटन देखील ऑन असतं. बऱ्याच वेळा आपण ते बटन बंद करणं विसरतो. बऱ्याच वेळा लक्षात देखील येतं, पण आपण म्हणतो नुसतं चार्जर तर लावलेलं आहे, असं काय ते लाईट उडेल. पण इथे तुम्ही मोठी चूक करता, कारण की जे काय चार्जर असतं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो आणि त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट नेहमी फ्लो होत असतो आणि तो करंट फ्लो होण्यासाठी ऊर्जा लागत असते आणि त्यामुळे चार्जर जर मोकळं जरी लावलेलं असेल, त्याला मोबाईल जरी लावलेला नसेल तरी ते किती युनिट्स त्या ठिकाणी वापरत असतं. एक चार्जर देखील तुमचं अर्धा ते 1 युनिट हे खर्च करू शकतं. त्यामुळेच नेहमी तुम्ही मोबाईलचे चार्जिंग झाल्यानंतर तात्काळ सॉकेटचं बटन त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे. पाचवी गोष्ट टीव्हीच्या संदर्भात आहे आणि अगदी भरपूर जण ही चूक करतात. आता याच्यामध्ये आम्ही तुम्हाला टीव्ही नवीन घ्या असं सांगत नाही. जो टीव्ही तुमच्याकडे असेल, बऱ्याच वेळा आपण रात्री टीव्ही पाहायला बसतो, पाहता पाहता आपल्याला झोप लागते, झोप लागायला लागते, त्यावेळेस आपण रिमोटने टीव्ही बंद करतो आणि झोपून जातो. आपल्याला असं वाटतं की रिमोटने टीव्ही बंद केलाय म्हणजे तो बंद झालाय, आता लाईट तर काय तो वापरत नसणार आहे. पण सगळ्यात मोठी चूक तुमची इथे होते, कारण की रिमोटने होती फक्त स्क्रीन बंद, पण टीव्हीच्या पाठीमागच्या जे काही यंत्रणा आहेत तर त्या रात्रभर चालू राहतात आणि मोठ्या प्रमाणावर लाईट त्या ठिकाणी खर्च होत असते, युनिट्स वापरले जात असतात, लाईट बिल वाढत असतात. याकरता काय करायचं, जरी झोप झालेली असली तरी थोडेसे कष्ट घ्यायचे आहेत. तात्काळ जिथे तुमचं सॉकेटमध्ये पिन टीव्हीची लावलेली आहे, एकतर ती पिन काढायची किंवा ते बटन तरी बंद करायचे. याने मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत होऊ शकते. यानंतरची 6वी गोष्ट पाण्याची मोटर. पाण्याची मोटर जर तुम्ही वापरत असाल तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, थोडीशी पाण्याची मोटर चालू करतो, अर्धी टाकी भरली का
परत ती थोडीशी रिकामी झाली का परत मोटर चालू करून, म्हणजे दिवसात 10-12 वेळा आपण मोटर चालू करतो. तर तसं न करता तुम्ही मोटर हे एकदाच चालू करून पूर्ण त्या ठिकाणी टँक भरली पाहिजे आणि टँक रिकामी झाल्यानंतरच कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्ही ती मोटर चालू करायला पाहिजे, जेणेकरून मोटर स्टार्टमध्ये भरपूर ऊर्जा खर्च होते, युनिट त्या ठिकाणी वाया जात असतात. आता याबरोबरच पुढचा पॉईंट म्हणजे 7वी गोष्ट, की ज्यामध्ये तुम्ही जर इनकॅन्डेसंट लाईट वापरत असाल, फिलामेंट लाईट वापरत असाल तर LED लाईट वापरायला पाहिजे. टीव्ही जुन्या टाईपचा वापरत असाल तर LED टीव्ही घ्यायला पाहिजे. जे उपकरणं घेतात ते 5 स्टार रेटिंगचे त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आता यानंतरची शेवटची गोष्ट अतिशय महत्त्वाची, की जिच्यामुळे तुमचं लाईट बिल हे भरपूर प्रमाणात, खूपच जास्त प्रमाणात कमी होऊ शकतं. ते म्हणजे काय, की लाईट तर सर्वच जण वापरतात, सर्वच उपकरणं बऱ्यापैकी लोक वापरत असतात. पण होतं काय, की आपल्या लाईट बिलावर सँक्शन लोड एक त्या ठिकाणी आपल्याला वीज मंडळाने त्या ठिकाणी सँक्शन करून दिलेला असतो. आता मग सँक्शन लोड म्हणजे काय, की वीज मंडळ आपल्याला काय हे करतं, की तुमचा इतकाचपर्यंत लोड हा दिवसाभरात असायला आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, एखादं हीटर असतं, हीटर चालू असतानाच फ्रीज चालू असतं, फ्रीज चालू असतानाच पाण्याची मोटर चालू असते. बऱ्याच वेळा काय होतं, हे 3-4 उपकरणं एकत्र मोठे मोठे चालू राहिल्यामुळे तुमचा जो काय घरात चालणारा लोड आहे तर तो सँक्शन लोडपेक्षा जास्त जातो आणि तुमचं लाईट बिल हे त्याच्यामुळे वाढू शकतं. आणि कदाचित जरी वीज मंडळाच्या लक्षात आलं तर तुम्हाला पेनल्टी देखील लागू शकते, दंड देखील भरावा लागू शकतो. तर नेहमीच तुम्ही तुमचा जो काही डिमांड लोड आहे तो सँक्शन लोडपेक्षा कमीच असला पाहिजे. याबरोबरच तुम्ही लाईट बिल वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक त्या ठिकाणी उपकरण येतं, एक यंत्र येतं, तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर ते सुद्धा नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.